नमस्कार। महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै 2023 रोजी देय असलेल्या 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याचे प्रदान करण्याबाबत हा शासन निर्णय आहे। काय आहे सविस्तर जाणून घेऊया। 20 जून 2024 रोजीचे हे परिपत्रक आहे। तुम्हा सर्वांच्या फायद्याचं आहे, आनंदाची बातमी आहे। लवकरच तुम्हाला 5व्या हप्त्याची रक्कम ही तुमच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे। तर विषय असा आहे की कोविड-19 या विषाणूच्या साथीमुळे उद्भवलेली परिस्थिती व त्यामुळे राज्याच्या महसुली जागेवर झालेला प्रतिकूल परिणाम विचारात घेऊन इतर शासकीय व राज्यपात्र कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनधारकांना 2022 रोजी देय करण्यात आलेल्या 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या 4थ्या हप्त्याचे प्रदान 24 मे 23 रोजीच्या निर्णयान्वये करण्यात आलेले आहे। तथापि उर्वरित देय असलेल्या हप्त्याचे प्रदान करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता। आता शासन निर्णय असा आहे की राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2023 रोजी देय असलेल्या 7व्या वेतन आयोगाच्या निवृत्ती वेतनाच्या 5व्या हप्त्याची रक्कम पुढे नमूद केल्याप्रमाणे नंबर 1 5व्या हप्त्याची रक्कम जून 2024च्या निवृत्ती वेतनासोबत रोखीने अदा करण्यात यावी। राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रक्कम जून 2024च्या वेतनासोबत अदा करण्यात यावी। सर्व जिल्हा परिषदा, अनुदानित शाळा आणि इतर शासन अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचाऱ्यांना थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रक्कम जून 2024च्या वेतनासोबत अदा करण्यात यावी। याचाच अर्थ मित्र हो असा की आता जूनच्या महिन्याच्या वेतनासोबत तुम्हाला आता 7व्या वेतन आयोगाच्या 5व्या हप्त्याची वितरण मिळणार आहे। आनंदाची बातमी आहे, चांगला निर्णय आहे। बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। आवडली असल्यास पटकन लाईक करा, शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।